All right. Hello. This is the My Artifact episode number 150. Yes. आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला आज 150 एपिसोड आपण आज कंप्लीट केले आहे. 150 एपिसोड याने नियर अबाउट 3-5-15 नियर अबाउट 5 महिन्याचा आपल्यापाशी बॅकअप आहे. 5 महिने. 5 महिन्या अगोदर काय झालं होतं माझ्या लाईफमध्ये सगळं रेकॉर्डेड आहे पूर्ण. आणि दिस इज दी वन ऑफ दी ग्रेटेस्ट अचीवमेंट आय हॅव, अँड दिस इज दी वन ऑफ दी ग्रेटेस्ट ट्रेजर आय हॅव. आजची तारीख आहे 15 जुलै 2015 आणि दिस इज दी रेकॉर्डेड मेसेज. व्हिडिओ मेसेज नाही आहे बिकॉज I download audio recorder and I think I needed them, so I have it. 15 जुलै 2015 आणि ही डेट काफी इम्पॉर्टंट डेट आहे. म्हणजे इम्पॉर्टंट डेट असती माझ्या लाईफमध्ये. मी डिसाईड केलं होतं की 15 जुलैला मी इथून रवाना होईन वर्धेवरून आणि मुंबईला जाईन. बट असं काहीच नाही झालं. मी मुंबईला नाही चाललो कारण मी विंटरची एक्झाम देतो. सो आय शुड बी वेट. अदर दॅन इट्स बॅटरी लो, तर मी लवकर कंप्लीट करतो. आज स्पेशल काय आहे? स्पेशल म्हणजे आहे आज टायटॅनिक. आज आई लग्नाला गेली आहे, नाही मैतीला गेली आहे हिंगणघाटला. तर आज घरी मी सोनता प्रीता चौघजण आहे. आज टायटॅनिक मूवी पाहिला. इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवी फ्रॉम द जेम्स कॅमेरॉन मूवी अँड इट्स वन ऑफ द ग्रेटेस्ट मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. आणि व्हाय जेव्हा आपण पिक्चर पाहतो तेव्हा कळून येते की व्हाय इज ही रिअली ग्रेट, व्हाय ही हॅज अ ग्रेटनेस. जेम्स कॅमेरॉनच्या फिल्ममध्ये जी स्टोरी रायटिंग आहे काफी माहोल आहे. टायटॅनिक डुबलं होतं त्याच्याबद्दल काफी डॉक्युमेंटरी पण केली आहे. काय कशाबद्दल झालं आहे सगळं माहीत आहे. बट त्याला इमोशनली कसं अटॅच करायचं हे कधीच झालं नव्हतं. आणि हे टार्गेट अचीव केलं जेम्स कॅमेरॉन यांनी यांच्या फिल्ममध्ये टायटॅनिक. जेम्स कॅमेरॉनने एकदम क्लिअरली व्हिज्युअलाइज केला की टायटॅनिक डुबते तेव्हा कोणकोणत्या आशा अपेक्षा, कोणकोणत्या हिस्स्याची, कोणकोणत्या खूप जास्त इमोशन होऊन जाते. कारण जेव्हा आपण सायंटिफिकली बघतो इज वन ऑफ द ग्रेटेस्ट शिप अँड ही गेट फॉल डाऊन ऑन द अटलांटिक ओशियन, इट्स बॅड. बट when you see in reality it's more than bad. It's disaster for them, and that disaster was completely visualized in the Titanic. Yes, this is the movie we are talking about. जेम्स कॅमेरॉन यांनी बरोबर परफेक्ट केलं. यांनी फिल्ममध्ये जे रियालिटी व्हर्जन आहे त्याला रियालिटीमध्ये काफी दाखवला. आणि इमोशनली कसं अटॅच करायचं तर त्याच्यात एक स्टोरी टाकली. कोणती? एक लव्ह स्टोरी रिलेट्स करते. आणि लव्ह स्टोरी काफी इमोशनल अटॅच करते ॲज कम्पेअर टू अदर ॲक्शन स्टोरी. काफी खूप अटॅच करते. त्यामुळे दॅट्स वाय लव्ह स्टोरी मेक्स इट रिअली ग्रेट. आणि मी आता यांची ही मूवी बघितली आहे आणि याच्याचसारखी मला एक मूवी बनवायची आहे. कारण मला काही टायटॅनिक कोणतं डुबवायचं नाही, मला कोणत्या समुद्रामध्ये जहाज डुबवायचं नाही, ऑफकोर्स नॉट. माझी एक फिल्म आहे लव्ह, द बुक ऑफ लव्ह. याच्यामध्ये मला क्लिअरली सांगायचं आहे का लव्ह असते काय असते आणि हाऊ कॅन आय एक्सप्लेन धिस.
एक लव्ह स्टोरी मला अशा प्रकारे दाखवायची आहे, जी जास्त किचकट पण नसली पाहिजे, लोकांना समजली पण पाहिजे, प्लस ती काफी इमोशनली फिलिंग केलं पाहिजे यार. तर तशा प्रकारची स्टोरी माझ्या माइंडमध्ये, मी मोर दॅन किस शिवाय अजून पुन्हा काही विचार करू शकतच नव्हता. म्हणजे एक इव्हेंट आहे जिथे सालिना गोमेज and जस्टिन बिबर, they both and they kiss under the Eiffel Tower, and that shot is really flexible, really awesome shot for the movie Book of Love. तर याच्यामध्ये मला दाखवायचं आहे, मला काही जास्त क्रिपी तर बिलकुल करायचं नाही, आणि इन द एंड मला जो रिअल हिरो आहे त्याला मारायचा आहे. म्हणजे मी इज वर्किंग ऑन देट. अजूनपर्यंत कॅरेक्टरचं नाव पण डिसाईड नाही झालं आहे बाबू, सांगतो खरंच, कॅरेक्टरचं नाव पण डिसाईड नाही झालं आहे, आणि याला कशा प्रकारे प्रेझेंट करायचं मला काहीच माहीत नाही. बस स्टोरी येऊन राहिली माइंडमध्ये, फ्लो होत आहे, त्या फ्लोला धरून मी चाललो आहे फक्त. त्याला अजून डीप, अजून इमोशन त्याला फिक्सच व्हायचे आहे. इट्स अ बुक ऑफ लव मॅन. अँड त्याचं माझा म्हणजे मला माहिती आहे रिझल्ट तर खूप महावला आहे, बट त्या रिझल्टपर्यंत पोहोचण्यासाठी जे आहे वर्क, तो वर्क मला जमून न राहिला. म्हणजे कोणत्या वेनी मी तिथे जाऊ आणि कोणत्या वेनी त्याला प्रेझेंट करू हे कळत नाही. म्हणजे इट्स रिअली ऑसम. म्हणजे जेव्हा मी टायटॅनिक मूवी पाहिला, इट्स रिअली अटॅच. आणि जेव्हा हा मूवी निघाला आहे 2004मध्ये, आणि वन ऑफ द क्लासिक मूवी ऑफ द हॉलिवूड, अँड इट्स व्हेरी पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. अँड वाय? बिकॉज वेन यू सीन इट, इट्स रिअली फ्लेक्सिबल मूवी. आज काही स्पेशल होतं नाही. आज आई हिंगणघाटला गेली, त्यामुळे घरी कोणीच नव्हतं. मी होतो, सोनू होती. पिक्चर पाहिला, कोणता पाहिला काही नाही, काफी बोर मारलं होतं. दुपारी झोपलो, आता टायटॅनिक पाहिला, आणि आता 35 एपिसोड बनवून राहिलो. वन ऑफ द ग्रेटेस्ट मूवी. आणि यस, हे डेट काफी इम्पॉर्टंट असते. जर मी मुंबईला गेलो असतो, म्हणजे आता मी रेल्वेमध्ये असतो, बट इट कॅन बी हॅपन, बट इट विल हॅपन. ऑफकोर्स इट विल हॅपन. आणि माझी फिल्म जरूर बनणार, आणि जरूर ही फिल्म बायनरी कोड बीट करणार टायटॅनिकला. बिकॉज या इमोशनली अटॅच करते लव्ह स्टोरी, बट एक सायंटिफिक इक्विपमेंट थ्रू आणि एक फ्रेंडशिप रिलेशन थ्रू. कारण याच्यामध्ये मला दाखवायचं आहे फ्रेंडशिप. एक लव्हशिपच्या अगेन्स्ट आहे फ्रेंडशिप. म्हणजे एक फ्रेंड्स असतात का, त्यांच्या दोघांमध्ये कनेक्शन असतात का, हे फ्रेंड्सचं सर्कल होऊ शकते, मोर दॅन 2 people. आणि लव्हशिपमध्ये ओनली 2 people आर रिलेट. मोर दॅन 2 people इज नॉट अलाउड. सो मला त्या वेनी बायनरी कोडला प्रेझेंट करायचं आहे, आणि वन ऑफ द क्लासिक मूवी बनवायची आहे जी टायटॅनिकला बीट करू शकते. आणि या इट्स रिअली फील बॅड फॉर दिस टायटॅनिक. दोज आर ॲक्च्युअल हॅपन देअर, अँड वेन आय एम सीन इट, म्हणजे खूप वाईट वाटतं यार. कारण इमॅजिन करणं बेटा, का मी इथे उभा आहे आणि टायटॅनिक इज अ रिअली बिग अँड ह्यूज शिप, आणि तो जस्ट फॉल डाऊन होत आहे, लोक मरत आहे. इट्स रिअली. So this is the end. This is the Artifact episode number 115. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.